विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी PhD करत आहे, जे विद्यार्थी संशोधन करत आहेत आणि जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते की PhD फेलोशिपसाठी ॲडव्हर्टाईज कधी पब्लिश होणार आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून कंटिन्यू ह्या फॉलोअपमध्ये होते की ॲडव्हर्टाईज कधी येणार. 2022, 2023, 2024, 2025 अशा वेगवेगळ्या वर्षातील संशोधन विद्यार्थी जे आहे हे वाट बघत होते. 2023, 2024 आणि 2025ची एकत्रित ॲडव्हर्टाईज बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या चारही संस्थांनी पब्लिश केलेली आहे. त्याच्यापैकी TRTIची ॲडव्हर्टाईज ही दरवर्षी येत होती. महाज्योतींची ॲडव्हर्टाईज 2023ची ती ऑलरेडी पब्लिश झालेली आहे. राहिली गोष्ट बार्टी आणि सारथीची, तर 2023, 24, 25 या तीनही वर्षाची ॲडव्हर्टाईज जी आहे ती एकत्रितरित्या पब्लिश झालेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये नेमकी ॲडव्हर्टाईज काय आहे आणि काय याच्यामधले निगेटिव्ह पॉईंट किंवा विद्यार्थ्यांवर अन्याय होणारे काही पॉईंट्स आहेत का, ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं की नैसर्गिक संसाधनं हे एखाद्या देशाला समृद्ध बनवू शकतात, परंतु शिक्षण आणि संशोधनच त्या देशाला विकसित राष्ट्र बनवतात. आज आपण अनेक देशांची उदाहरणं जर बघितले तर अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत किंवा संशोधन जे आहे ते केलं जातं आणि त्या संशोधनाच्या बेसवरच तो देश किती प्रगत होत चालला आहे याची आपल्याला जाणीव होताना दिसते. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय झालं की जे विद्यार्थी PhD करत आहेत, जे विद्यार्थी संशोधन करत आहे आणि ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मदत करत असते. मग याच्यामध्ये बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि अशा अनेक संस्था ज्या आहेत त्या सरकारी लेवलला किंवा खाजगी तत्वावर ज्या आहेत त्या आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. मात्र बार्टी, सारथी आणि TRTI आणि महाज्योती या चारही संस्थांची ॲडव्हर्टाईज जी आहे ही ॲडव्हर्टाईज आलीच नाही. म्हणजे 2023, 24 आणि 25साठी ॲडव्हर्टाईज आलीच नाही. आणि ह्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होतं तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचं संशोधनाचं काम करण्यासाठी खूपच अडचणी आल्या, कारण पैसाच त्यांच्या हातामध्ये नव्हता आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसा खर्च करावा लागतो आणि तो पैसा जर नसेल तर संशोधनाचं काम जे आहे ते होऊच शकत नाही. याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला झालेलं बघायला मिळतं. फेलोशिप मिळावी याच्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTIच्या अनेक विद्यार्थ्यांनी या वेगवेगळ्या संस्थांच्या समोर आंदोलनं केली. आपल्या मागण्या, आपलं म्हणणं जे आहे ते मांडलं. परंतु 3 वर्ष त्यांना जर वाट बघावी लागत असेल तर याचा अर्थ सरकार आणि या संस्था ज्या आहेत या कुठेतरी असंवेदनशील आहेत की ह्या गोष्टीचं गांभीर्यच लक्षात येत नाही की संशोधनासाठी लागणारा पैसा जर आपण विद्यार्थ्यांना दिलेला नाही आहे तर विद्यार्थी संशोधन कसे करणार. ही फार मोठी अडचण जी आहे ही विद्यार्थ्यांच्या समोर होते आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन या चारही संस्थांच्या समोर विद्यार्थ्यांनी आंदोलन जे आहे ते आंदोलन केलं होतं. आता ह्या 3ही वर्षाच्या आंदोलनानंतर शेवटी म्हणजे फायनली 31 जुलै 2026 रोजी ॲडव्हर्टाईज पब्लिश केली. कंबाईन ॲडव्हर्टाईज आहे ज्याच्यामध्ये सारथी आणि बार्टी या 2 संस्थांची ॲडव्हर्टाईज ही 2023, 24 आणि 25साठी आहे. तर TRTIची ॲडव्हर्टाईज ही दरवर्षी पब्लिश होतेच आहे, त्याच्यामुळे ती फक्त ह्या 2025ची आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच महाज्योतीची ॲडव्हर्टाईज ही 2023ची ऑलरेडी आलेली आहे. 24 आणि 25ची ॲडव्हर्टाईज बाकी आहे, ती कदाचित उद्या येऊ शकेल. तर ह्या पद्धतीने शेवटी का होईना या आंदोलनाला यश जे आहे ते आपल्याला काही प्रमाणात मिळताना दिसत आहे या कालच्या ॲडव्हर्टाईजनुसार. मात्र जाहिरात आली, पण जाहिरात ही काहीशी निराशा घेऊन आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांचा, संशोधकांचा भ्रमनिरास झालेला आहे. काहींची स्वप्न तुटली आहे, काहींच्या अपेक्षा संपल्या आहेत आणि आता संशोधनाचं कार्य हे फेलोशिप विनाच करावं लागेल का, असा एक मोठा प्रश्न हा विद्यार्थ्यांच्या, हा संशोधकांच्या मनात तयार होताना आपल्याला दिसतोय. आता बार्टी, सारथी आणि TRTI किंवा महाज्योती यांनी जी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे तर ह्या ॲडव्हर्टाईजमधले काय असे मुद्दे आहेत
की ज्याच्यामुळे असं वाटतंय की संशोधकांवर अन्याय होताना आपल्याला या जाहिरातीतून दिसतोय. तर ते आपण एक एक पॉईंटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की फेलोशिप जी आहे ही फक्त 100 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. तुमच्या स्क्रीनसमोर या ठिकाणी दिसतंय की पात्र विद्यार्थी समजा 1000 असतील, 2000 असतील, 3000 असतील आणि निवड जी केली जाणार आहे ती फक्त 100 विद्यार्थ्यांची. मग उरलेले जे काही 900 विद्यार्थी आहेत किंवा उरलेले जे काही 1900 विद्यार्थी आहेत किंवा 2900 विद्यार्थी आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने संशोधनाची गरज आहे, त्यांची इच्छा आहे संशोधन करण्याची आणि समाजामध्ये काहीतरी बदल घडवण्याची, तर अशा विद्यार्थ्यांवर मात्र हा अन्याय होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. कारण 100च विद्यार्थ्यांना जर हे एंट्री देणार असतील आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार असेल, तर ही मात्र फार अन्यायकारक गोष्ट इतर विद्यार्थ्यांवर आहे असं वाटतं. तर ही जी मर्यादा आहे ही कुठेतरी सरकारने शिथिल करावी आणि याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी अशी एक अपेक्षा आपल्याला या ठिकाणी वाटते. दुसरी गोष्ट आहे की निवड जी आहे म्हणजे फेलोशिपसाठी निवड करत असताना नेट, सेट, पेट असा प्रेफरन्स जो आहे त्यांनी दिलेला आहे. आता मुळात हा प्रश्न आहे की कुठलंही विद्यापीठ जेव्हा एखादी PhD एंट्रान्स टेस्ट घेतं, तर त्या विद्यापीठामध्ये संशोधन करण्यासाठी ही एक महत्त्वाची परीक्षा आहे की जी एंट्री लेवलची एक्झाम असते आणि ही याला महत्त्व असताना देखील हे महत्त्व फक्त नेट आणि सेट या परीक्षांना देऊन पेट परीक्षेचं महत्त्व जे आहे ते कमी होताना या ठिकाणी दिसत आहे. कारण सगळ्यात आधी प्रेफरन्स जो आहे हा नॅशनल लेवलची जी एक्झाम क्रॅक केलेली असेल त्या एक्झामला मिळणार आहे. त्याच्यानंतर सेट परीक्षा आहे आणि मग 3 नंबरला पेट परीक्षेचं प्राधान्य असणार आहे. तर मग याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की नेट आणि सेट विद्यार्थीच यांचंच निवड त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांमध्ये होईल आणि जे विद्यार्थी पेट क्वालिफाय झालेले आहेत त्या मात्र विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणारच नाही. तर ही एक गोष्ट फार अवघड आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर फार मोठा अन्याय होऊ शकतो असं या सर्क्युलरच्या माध्यमातून, या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला जाणवताना दिसत आहे. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे 35 वर्षाची वयोमर्यादा. हा पॉईंटसुद्धा खूप अवघड आहे आणि खूप निराशादायक आहेत. कारण संशोधन करत असताना एज लिमिट फक्त 35 वर्ष दिलेली आहेत. आता 2023, 24, 25ची ॲडव्हर्टाईज ही 26मध्ये काढलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये म्हणत आहे की त्यावेळेस म्हणजे 2023मध्ये तुमचं वय 35 वर्ष असावं. आता ह्या जर अशा टेक्निकल गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर अनेक विद्यार्थी या फेलोशिपपासून वंचित राहू शकणार आहेत. त्याच्यामुळे ही एक गोष्टसुद्धा फार वाईट आहे की ही 35 वर्षाची वयोमर्यादा जी आहे ती सरकारने शिथिल केली पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त संशोधकांना संशोधन करता यावं आणि त्यांची निवड जी आहे या फेलोशिपसाठी होऊ शकेल. तर याच्यासाठी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. तर हा एक वयोमर्यादेचा विषय आहे. त्याच्यानंतर कुटुंबाचं 8 लाखाचं वार्षिक उत्पन्न. आता बऱ्याच वेळा असं होतं की काही पालक जे आहे त्यांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा किंचित जास्त आहे. तर अशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते या ठिकाणी होऊ शकतात किंवा अशा पालकांच्या या किंचित उत्पन्न वाढीमुळे त्या विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो आणि त्यांची निवड जी आहे ही फेलोशिपसाठी होऊ शकणार नाही. तर ही एक गोष्ट थोडीशी वाईट वाटते. त्याच्यानंतर आहे जे डिस्ट्रिब्युशन किंवा अलोकेशन सीट दिलेले आहेत म्हणजे 100 जागा आणि त्या 100 जागांचं कॅल्क्युलेशन किंवा अलोकेशन जे आहे ते अशा पद्धतीने दिलेलं आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी 55% म्हणजे 100पैकी 55 जागा या सायन्स अँड टेक्नॉलॉजीला असणार, 25 जागा ह्या ह्युमॅनिटीजला असणार, 10% ह्या इंटरडिसिप्लिनरीला आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटला 10% जागा. तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून 10-10 जर जागा द्यायच्या असतील तर ही खूपच मोठी कॉम्पिटिशन होणार आहे आणि याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं. हा अन्याय जर होऊ द्यायचा नसेल तर सरकारने ह्या जागांमध्ये वाढ केली पाहिजे आणि एक चांगला रेशो जो आहे तो समसमान रेशो जो आहे ह्या सर्व फॅकल्टी मेंबर्स किंवा फॅकल्टीला दिला पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या फॅकल्टीमधले दर्जेदार संशोधन जे आहे ते तयार होतील आणि संशोधनाचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तर त्याच्यामुळे हा एक पॉईंट देखील थोडासा निराशादायक आपल्याला त्या जाहिरातीमध्ये बघायला मिळतो आहे. त्याच्यानंतर आहे JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिपवरून SRFसाठी पब्लिकेशन अनिवार्य. आता पब्लिकेशन करत असताना जे काही नामांकित जर्नल्स आहेत तर बऱ्याच वेळा जर्नल्समध्ये आपण आर्टिकल पाठवल्यानंतर ते अप्रूव्ड व्हायला किंवा ते सिलेक्ट व्हायला
त्याला बराच वेळ लागतो. कधी-कधी 1-1, 2-2 वर्ष देखील लागत असतात आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा कधी-कधी रिजेक्शन येत असतं. तर ह्या प्रोसेसमध्ये बराच डिले होऊ शकतो आणि ह्या डिले झाल्यामुळे ज्युनियर रिसर्च फेलोशिपवरून सीनियर रिसर्च फेलोशिपकडे जाताना एक मोठी अडचण जी आहे ती संशोधकांना मिळू शकते किंवा येऊ शकते आणि त्याच्यामुळे त्यांच्या संशोधनावर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम होऊ शकतो. तर ही एक गोष्ट थोडीशी याच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य. आता बघा की बऱ्याच वेळा जे आपलं फील्ड वर्क आहे म्हणजे संशोधनासाठी लागणारा जो काही डाटा कलेक्शन आहे, तर हे डाटा कलेक्शन करण्यासाठी आपल्याला सतत वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करावी लागते, वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर मग अशा वेळेस आपलं बायोमेट्रिक कसं होऊ शकेल? तर याच्यामध्ये कुठेतरी क्लॅरिफिकेशन जे आहे ते या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी काही प्रमाणात हा जो नियम आहे बायोमेट्रिकचा हा थोडासा शिथिल करण्यात यावा असंही एक या जाहिरातीच्या माध्यमातून वाटतंय. आता वेगवेगळ्या फेलोशिप ज्या आहेत, वेगवेगळ्या PhDसाठी मिळणाऱ्या फेलोशिप ज्या आहेत, तर याच्यामध्ये HRA म्हणजे घर भाडे भत्ता किंवा कॉन्टिंजन्सी ही दिली जाते. मात्र ह्या जाहिरातीमध्ये बार्टी आणि सारथीच्या जाहिरातीमध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की कुठलेही इतर भत्ते जे आहे ते मिळणार नाही आहे. आता तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की राष्ट्रीय फेलोशिप ज्या आहेत तर त्याच्यामध्ये बघा HRA, कॉन्टिंजन्सी आणि अतिरिक्त जो काही खर्च आहे त्याच्यासाठी अतिरिक्त खर्च जो आहे तो या संस्थाकडून दिला जातो. मात्र या बार्टी किंवा सारथीच्या फेलोशिपमध्ये या जाहिरातीमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही किंवा त्यांनी डायरेक्टली मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. तर ही एक गोष्ट ही थोडीशी अवघड आहे. तर संशोधनाला चालना देण्यासाठी फेलोशिपमध्ये HRA आणि कॉन्टिंजन्सी असणं आवश्यक आहे. तर याचा विचार या संस्थांनी केला पाहिजे आणि सरकारनेही केलं पाहिजे. आता सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तर बघा 2024ची एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, त्याच पद्धतीने अनेक अशी विद्यापीठं आहेत की समजा पुणे विद्यापीठ आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, की 2024ची प्रोसेस झालेली आहे. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन लेटरच मिळालेलं नाही आहे. मग कन्फर्मेशन लेटर जर मिळालं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी कसा ॲप्लाय करायचा? कारण ॲप्लाय करताना ह्या गोष्टी तर महत्त्वाच्याच आहेत. तर मग ह्या ठिकाणी फार मोठी अडचण जी आहे ती अडचण आपल्याला बघायला मिळते की कन्फर्मेशन लेटर नाही तर अर्ज कसं करणार? तर ह्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत आणि ज्या सहज सोडवता येण्यासारख्या आहेत की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, तर हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारने आणि ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत, ज्या फेलोशिप प्रोव्हाइड करत आहेत, तर यांनी संगनमताने हे विषय सोडवावेत आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संशोधनासाठी कशी प्रेरणा मिळेल आणि कशी ऊर्जा मिळेल, त्याच पद्धतीने कशी आर्थिक मदत मिळेल, तर ह्यासाठी काम करणं किंवा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर हे जे काही जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्या जाहिरातीच्या बेसमध्ये काय काय आपल्याला पॉईंट्स जे विद्यार्थ्यांवर अन्याय होणारे वाटत आहेत, तर याच्यावर हा थोडक्यात माहिती देण्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.